friends, once again very welcome you all in this wonderful session of biology from Vidyaradhana Academy. बघांनो आजपासून आपण फार महत्त्वाच्या सेशनला सुरुवात करतोय आणि ते म्हणजे इकॉलॉजीचं सेशन, ज्याच्यामध्ये आपण बेसिकली 4 टॉपिक आपण घेणार आहे. ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा इकॉलॉजीमध्ये ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन, नंतर इकोसिस्टम, एन्व्हायरमेंटल इश्यू आणि एक जस्ट इकॉलॉजिकल इन्फॉर्मेशन जी सुरुवातीची बायोडायव्हर्सिटीची आहे त्याच्याबद्दल. म्हणजे बघा मला इथे सांगायचं काय की टॉपिक आहे 4 आणि बेसिकली हे टॉपिक अगदी 40 ते 42 लेक्चरमध्ये कम्प्लिटली काय झालेले असतील, संपलेले असतील. म्हणजे थोडक्यात मला असं सांगायचं की 40 ते 42 लेक्चरमध्ये हा कंप्लीट होणारा जे बीट आहे किंवा कंप्लीट सेक्शन जो आहे तो किती मार्क्ससाठी येतो हेही थोडंसं लक्षात घ्या. बघा ना, 4 टॉपिक आहेत आणि अप्रॉक्सिमेटली 4 क्वेश्चन प्रत्येक टॉपिकमधून येणार असल्यामुळं ऑलमोस्ट 12 क्वेश्चन या टॉपिकमधून यायला चान्स आहे, कारण नंबर ऑफ क्वेश्चनची संख्या खूप जास्त वाढलेली आहे. त्याच्यामुळं 12 किंवा 12पेक्षा जास्तच कंपल्सरी 12 तर क्वेश्चन असणार. आपण कमीत कमी 12 क्वेश्चन आहेत असं जर समजून गेलो तर वागांनो लक्षात घ्या की आपल्याकडे 12 क्वेश्चन आहेत. इंटू जर 4 केलं तर मला सांगा हे किती मार्क्ससाठीचा हा टॉपिक आहे? 48. अप्रॉक्सिमेटली थोडक्यात मला काय सांगायचं, हा 50 मार्क्ससाठीचा हा एंटायर सेक्शन आहे. आणि बघा ना, मला सगळ्यांना हेही माहिती आहे आणि हे मलाही सुद्धा माहिती आहे की चांगला जर फिजिक्सचा स्कोर घेऊन यायचा असेल, एक आयडियल स्कोर 120 असतो आणि आपल्यापैकी बऱ्याच स्टुडंटला काही 100 सुद्धा स्कोर असेल. मग मला सांगा 100 हा जो स्कोर आलेला आहे, जो की एक बऱ्यापैकी चांगला स्कोर असा मानला जातो फिजिक्सपैकी. मग हा फिजिक्सपैकीचा 100 स्कोर जर तुम्हाला कंप्लीट करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागतं की P1 मधून 50 मार्क्स आणि P2 मधून 50 मार्क्स मिळतात. मग मला सांगा P1 मधून 50 मार्क आणि P2 मधून 50 मार्क्स आहेत, तर त्यापैकी P1 तुम्हाला 11वीचंही P1 करावं लागतं आणि इव्हन 12वीचं सुद्धा P1 करावं लागतं, ज्यावेळी तुम्हाला हे मार्क्स मिळतात 50 मार्क्स. म्हणजे 11वीचं पूर्ण P1 आणि 12वीचं पूर्ण P1, ज्याच्यासाठी तुम्ही ऑलमोस्ट 8 ते 9 महिन्याचं प्रिपरेशन करता, अगदी 4 ते 5 तास. त्यानंतर हा स्कोर कुठेतरी येतो. पण मी तर तुम्हाला अगदी 50 मार्क्स द्यायला आलोय आणि अगदी 40 लेक्चरमध्ये फक्त प्रिसाइजली नोट्स मेंटेन करत चला आणि आपण जे सांगतोय त्याच्या बाहेरचा कुठलाही सिंगल क्वेश्चन सुद्धा येणार नाही, याची आपली 100% आपण हमी किंवा गॅरंटी देतोय. बिलकुल सिंगल सुद्धा क्वेश्चन आपल्या क्लासमधून मिस झालेला नसणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं व्यवस्थित पेशन्सली असं समजू नका की इकॉलॉजी हा थोडासा सोपा पार्ट आहे, याला घरी केलं तरी चालतंय, या पद्धतीने विचार नका करत बसू किंवा नोट्स वाचल्या तरी फक्त चालून जाईल. अगदी ईच अँड एव्हरी लेक्चर अगदी व्यवस्थित बघत चला, 100% कन्फर्म तुमचे हे 50 मार्क्स होऊन जात आणि फारच थोड्या काळात अगदी व्यवस्थित संपवला जाणार आहे बीट. त्यामुळे सुरू करतो बघांनो टॉपिक बद्दलचा थोडासा सिरियसनेस आणि एक्झॅक्ट फॅक्ट मी तुम्हाला सांगितलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी आपला जो विचार असतो तो आपण सिलेक्शनच्या क्रायटेरियात बसण्यासाठी करायचा असतो. मग सिलेक्शनसाठी मार्क्स गरजेचे आहेत आणि मार्क्सासाठी टू द सिलेबस अगदी एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करणं गरजेचं असतं. आणि त्याच पद्धतीनं आपण तुम्ही फोकस करून इकॉलॉजीला बिलकुल स्किप करू नका. सगळ्यांना क्लिअर? बघा सुरू करतोय आपण इकॉलॉजी. बेसिकली लक्षात घ्या, इकॉलॉजीसाठी या 3 ते 4 सायंटिस्ट बद्दल इन्फॉर्मेशन घेतो. बघा, इकॉलॉजी ही जी टर्म आहे, इकॉलॉजी ही टर्म एका पर्टिक्युलर सायंटिस्टनं दिली आणि या सायंटिस्टचं नाव आहे बघांनो हॅकल. टर्म इज गिव्हन बाय अर्न्स्ट हॅकल म्हणा किंवा ई हॅकल म्हणा. टर्म फक्त टर्म दिले, त्यांनी दुसरं वेगळं कॉन्ट्रीब्युशन केलेलं नाही. फक्त टर्म ऑफ इकॉलॉजी इज गिव्हन बाय हॅकल. आणि बघा ना, फादर ऑफ इकॉलॉजी हा काय आहे? रिटर. आता त्याच्यात इंडियन फादर ऑफ इकॉलॉजी सुद्धा आहे. इंडियन फादर ऑफ इकॉलॉजी बघा लक्षात घ्या,
रामदेव मिश्रा, इंडियन फादर ऑफ इकॉलॉजी. आणि ही जी टिपिकल इकॉलॉजीची टर्म आहे, पहिल्यांदा फर्स्ट टाइम इकॉलॉजी टर्म यूज्ड इन अ केस ऑफ अ प्लांट. कारण पूर्वी असं होतं की इकॉलॉजीमध्ये आपण जनरली असं सांगायचो की ॲनिमल अँड ॲनिमल सराउंडिंग एन्व्हायरमेंट, यालाच आपण इकॉलॉजी असं समजत होतो. पण प्लांट आणि प्लांट सराउंडिंग एन्व्हायरमेंट हे सुद्धा एक प्रकारचं इकॉलॉजीच आहे, हे पहिल्यांदा कुठल्या सायंटिस्टनं सांगितलं असेल तर त्या सायंटिस्टचं नाव आहे बघा ना, वॉर्मिंग. आता प्रश्न असा आहे की टर्म तर हॅकलनं दिलंय, फर्स्ट टाइम टर्म यूज्ड इन अ केस ऑफ अ प्लांट सायन्सेस बाय वॉर्मिंग. मग ह्या दोघात काय डिफरन्स आहे, फादर आणि इंडियन फादर? तर बघा ना, प्रश्न असा असतो की ओव्हरऑल जगभरात सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन हे कुणाचं आहे, तर रिटरचं आहे. म्हणून ॲक्च्युअल फादर ऑफ इकॉलॉजी जर म्हटलं तर फक्त कोण आहे, रिटर आहे. पण इंडियामधलं मेजर कॉन्ट्रीब्युशन हे रामदेव मिश्राने केलंय. आता बरेच प्रश्न विद्यार्थी असंही विचारतात, सर मग जर हा फादर ऑफ इंडियन फादर ऑफ इकोसिस्टम आहे तर इंडियन मदर ऑफ इकोसिस्टम काय आहे, असे फालतू प्रश्न बरेच विद्यार्थी विचारतात. बघा नो, सायंटिस्ट मेल असेल किंवा फिमेल असेल, त्या पर्टिक्युलर सायंटिस्टला जरी ती फिमेल असली तरी आपण इंडियन फादरच म्हणतो. का म्हणतो असं? ती जरी सायंटिस्ट फिमेल असली तरी मदर नाही म्हणत. कारण सगळ्या शेवटी कसं असतं की त्या विषयातला तो बाप माणूस असतो किंवा त्या विषयातलं त्याचं रिसर्चचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं असल्यामुळं त्याला ॲज अ फादर ऑफ इकोसिस्टम किंवा ॲज अ फादर ऑफ मग बाकी कुठल्याही टर्मबद्दल जीन असं काही किंवा ॲज अ फादर ऑफ जेनेटिक्स असंही म्हटलं जाईल. मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना की मेंडल इज कन्सिडर्ड ॲज अ फादर ऑफ जेनेटिक्स. तसं इकॉलॉजीच्या मध्ये मेजर कॉन्ट्रीब्युशन हे रामदेव मिश्राचं असल्यामुळं त्याला आपण फादर ऑफ इकोसिस्टम म्हणतो. पण रामदेव मिश्रा इंडियन फादर ऑफ इकोसिस्टम. क्लिअर आहे? टर्म इज गिव्हन बाय हॅकल, father is a reader, Indian father Ramdev Mishra, and a first time term ecology is used in a case of a plant sciences by warming. आता बघा नो, इकोसिस्टमचे किंवा इकॉलॉजीचे दोन प्रकार आपल्याला इथं समजून घ्यायचे आहेत. कुठले दोन प्रकार आहेत बघा. सगळ्यात पहिला प्रकार आहे ॲटोकॉलॉजी, ॲटो इकॉलॉजी, आणि दुसरा प्रकार आहे सिनेकॉलॉजी. काय डिफरन्स आहे बघा ॲटोकॉलॉजी आणि सिनेकॉलॉजी? ॲटो म्हणजे सेल्फ किंवा स्वतः, असा लक्षात घ्या. ॲटो म्हणजे बघा नो काय आहे, सेल्फ. मग ॲटोकॉलॉजी मध्ये आपल्याला सांगायचं नेमकं काय आहे की एक पर्टिक्युलर एक्स स्पीसीज आहे, एक पर्टिक्युलर एक्स स्पीसीज आहे आणि एकाच पर्टिक्युलर स्पीसीजचं जर एन्व्हायरमेंट सोबत इंटरॅक्शन होत असेल, परत सांगतोय, एकाच पर्टिक्युलर स्पीसीजचं जर एन्व्हायरमेंट सोबत इंटरॅक्शन होणं सुरू असेल तर याला म्हणायचं बघा नो ॲटोकॉलॉजी. म्हणजे थोडक्यात ॲटोकॉलॉजीमध्ये एक सिंगल स्पीसीजच असते, एकच पर्टिक्युलर स्पीसीज असते. मग सिनेकॉलॉजी म्हणजे काय नेमकं? मग की 2 or more than 2 स्पीसीज, दोन किंवा दोन पेक्षा जास्त प्रकारच्या स्पीसीज एन्व्हायरमेंट सोबत जर इंटरॅक्शन शो करत असतील तर या प्रकाराला म्हणायचं सिनेकॉलॉजी. एकच प्रकारची स्पीसीज एन्व्हायरमेंट सोबत ज्यावेळी इंटरॅक्ट करते त्याला काय म्हणतो आपण बघा ॲटोकॉलॉजी. आणि दोन किंवा दोन पेक्षा जास्त स्पीसीज ज्यावेळी एन्व्हायरमेंट सोबत इंटरॅक्ट शो करतात त्यावेळी त्या प्रकाराला म्हणायचं सिनेकॉलॉजी. सगळ्यांना क्लिअर आहे? एक बेसिक इंट्रोडक्शन आपलं कंप्लीट झाल्यानंतर आपण थोडंसं पुढे शिफ्ट करतोय बघांनो. की एन्व्हायरमेंट म्हणजे नेमकं काय? तर एन्व्हायरमेंट म्हणजे नेमकं काय, डेफिनेशन आपण दिलेली आहे, ऑल दॅट सराउंड्स अस म्हणजे काय आहे एन्व्हायरमेंट. मग आपल्या सराउंडिंग मध्ये आहे काय? आपल्या सराउंडिंग मध्ये अशा प्रकारचे स्टोन्स आहेत, माउंटेन आहे, काही ठिकाणी फॉरेस्ट मध्ये प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, बरेचसे लिव्हिंग
आणि नॉन लिव्हिंग पॅरामीटर्स आपल्या सराउंडिंगमध्ये आहेत. मग आपण सिम्पल डेफिनेशननं सुरू करतोय की व्हॉट इज एक्झॅक्टली एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजे काय? ऑल दॅट सराउंड्स अस. मग आता आपल्या सराउंडिंगमध्ये काय आहे तो सगळे पॅरामीटर्स हे एन्व्हायरमेंटमध्ये येतात. मग आपल्या सराउंडिंगमध्ये असणाऱ्या सगळे बायोलॉजिकल पॅरामीटर आणि आपल्या सराउंडिंगमध्ये असणारे सगळे अबायोलॉजिकल म्हणजेच नॉन बायोलॉजिकल पॅरामीटर्स म्हणजेच नॉन लिव्हिंग थिंग्स. मग आता नॉन लिव्हिंग थिंग्स आपल्या जवळ कोण आहे की इयर असेल. इयरमध्ये असणारे वेगवेगळे गॅसेसचं कंपोजिशन असेल, आपल्या सराउंडिंगमध्ये असणारे हीट असेल, आपल्या सराउंडिंगमध्ये असणारी लाईट असेल, आपल्या सराउंडिंगमध्ये असणारं वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन असेल. ही सगळी नॉन बायोलॉजिकल पॅरामीटर्स आहेत. आणि इव्हन आपल्या सराउंडिंगमध्ये बायोलॉजिकल पॅरामीटर कुठले आहेत? बॅक्टेरिया असतील, फंगस असतील, बरेचसे मायक्रोब्स असतील, प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, बरेचसे इन्सेक्ट्स असतील, रेप्टाईल्स असतील, एहोज असतील, मॅमल्स असतील. असं सगळं आणि सगळंच हे एन्व्हायरमेंट या पॅरामीटरमध्ये येतं. म्हणजे आपण एन्व्हायरमेंट म्हणजे थोडक्यात असं सांगायचो आहे, ऑल दॅट सराउंड्स अस, एनिथिंग which is surrounding to us, that is to be considered as a environment. सगळ्यांना क्लिअर? काही अडचण नाही. मग आता एन्व्हायरमेंटचे कंपोनंट काय आहेत हे समजून घेऊ. बघा ना, एन्व्हायरमेंटचे कंपोनंट समजून घेत असताना थोडंसं लक्ष द्या की काही बायोटिक कंपोनंट आहेत, काही अबायोटिक कंपोनंट आहेत, असं मी ऑलरेडी बोललो. तर आता बायोटिक कंपोनंट म्हणजे काय की बायोलॉजिकल कंपोनंट म्हणजे ज्याच्यामध्ये लिव्हिंग ही गोष्ट आहे. मग लिव्हिंगमध्ये नेमकं आपण कुणाबद्दल बोलतोय की मग प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, बॅक्टेरिया असतील, फंगस असेल किंवा दुसऱ्या प्रकारचे रेप्टाईल्स असतील, एहोज असतील, मॅमल्स असतील, म्हणजे कुठल्याही जिवंत वस्तूला आपण बायोलॉजिकल पॅरामीटर म्हणतोय ना. मग आपण असं म्हटलं की कंपोनंट ऑफ एन्व्हायरमेंटमध्ये बायोटिक कंपोनंट्स आहेत आणि त्याच्यामध्ये आपण प्लांट्स, ॲनिमल, बॅक्टेरिया आणि फंजाय सांगतो. सगळ्यांना क्लिअर आहे? बरं, आता बायोटिक पॅरामीटर कुठले, हे अबायोटिक पॅरामीटर कुठले हेही समजून घ्या की नॉन लिव्हिंग फॅक्टर्स ह्यालाच आपण काय म्हणतो? अबायोटिक फॅक्टर्स. मग त्याच्यामध्ये जनरली वॉटर असतं, कार्बन डायऑक्साईड आहे, ऑक्सिजन आहे, सॉईल आहे, लाईट इंटेन्सिटी आहे, क्वालिटी ऑफ लाईट आहे, हीट आहे. ही सगळी जी पॅरामीटर्स आहेत बघांनो ती 100% कशी आहेत? अबायोटिक नॉन लिव्हिंग पॅरामीटर्स आहेत. म्हणून सिंपल डेफिनेशन आपण सुरुवात केली होती की व्हॉट इज एक्झॅक्टली एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजे एनिथिंग दॅट सराउंड्स अस. मग तो बायोलॉजिकल पॅरामीटर असेल किंवा नॉन बायोलॉजिकल पॅरामीटर असेल. पण बायोलॉजिकल पॅरामीटरमध्ये आपण असं सांगितलं प्लांट्स, ॲनिमल, बॅक्टेरिया आणि फंजाय आहे. तर अबायोलॉजिकल पॅरामीटरमध्ये वॉटर, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, सॉईल, लाईट ही सगळी जी पॅरामीटर्स आहेत ते कशी आहेत? नॉन बायोलॉजिकल पॅरामीटर्स आहेत. सगळ्यांना क्लिअर आहे? काहीच अडचण नाही. आता इथं मला सांगा, हा जो प्रोड्युसर आहे तो बायोलॉजिकल पॅरामीटर आहे. हा जो डिकम्पोजर आहे, फंजाय आहे, बॅक्टेरिया आहे, बायोलॉजिकल पॅरामीटर आहे. हे ग्रासेस असतील, हे ग्रासेस सॉरी इथं जी लिबरेट होणारी गॅसेस असतील, वॉटर असेल, मिनरल असेल, ही नॉन बायोलॉजिकल पॅरामीटर्स आहेत. आणि ग्रास जर असेल तर याच ठिकाणी असेल जे ही बायोलॉजिकल पॅरामीटर आहे. बरं, या प्रोड्युसरवरती डिपेंड असणारा हर्बिओर असेल, कार्निओर असेल, कुठल्याही प्रकारचा कंझ्युमर असेल, ही सगळी काय आहेत? बघा, हा पॅरामीटर बायोलॉजिकल आहे, हाही पॅरामीटर बायोलॉजिकल आहे, हाही पॅरामीटर बायोलॉजिकल आहे. फक्त अबायोलॉजिकल पॅरामीटरमध्ये काय येतं आहे? आपण सनलाईट, गॅसेस, वॉटर, मिनरल अँड इव्हन हीट एनर्जी हे सगळे पॅरामीटर काय आहेत? नॉन बायोलॉजिकल पॅरामीटर आहेत. सगळ्यांना कळालं? आता थोडंसं पुढं जाऊन प्रत्येक गोष्ट बघून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. लक्ष द्या. इंटरॅक्शन म्हणजे इकोसिस्टमची आपण आता थोडंसं डेफिनेशनकडे चाललोय. आणि डेफिनेशन समजून घेत असताना थोडं लक्ष द्या की इंटरॅक्शन अँड इंटर रिलेशनशिप बिटवीन ऑर्गॅनिझम अँड इट्स एन्व्हायरमेंट किंवा ऑर्गॅनिझम अँड इट्स सराउंडिंग एन्व्हायरमेंट, याला आपण काय म्हणतो? इकोसिस्टम. इकोसिस्टम म्हणजे नेमकं काय? बघा, इकॉलॉजी आणि इकोसिस्टममध्ये नेमका फरक काय आहे की इकॉलॉजीमध्ये ज्याच्यामध्ये इकॉलॉजीमध्ये इकोसिस्टम स्टडी केलं जातं. इकॉलॉजी म्हणजे थोडक्यात काय की बायोलॉजिकल, नॉन बायोलॉजिकल पॅरामीटर यांचा अभ्यास म्हणजे इकॉलॉजी आहे.
त्यांच्या इंटरॅक्शनचा अभ्यास म्हणजे इकोसिस्टम आहे. आता इकोसिस्टम मध्ये आपण नेमकं काय सांगायला बघा, इंटरॅक्शन अँड इंटर रिलेशनशिप, पण कुणाची, ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंटची. ऑर्गॅनिझम आणि एन्व्हायरमेंटचं जे इंटरॅक्शन आणि इंटर रिलेशनशिप असेल त्याला आपण काय म्हणतो बघा, इकोसिस्टम म्हणतोय. पण हे जे इकोसिस्टम आहे, या इकोसिस्टम मध्ये एन्व्हायरमेंटल फॅक्टर म्हणजे कुठले असतील, टेम्परेचर आहे. टेम्परेचर नंतर नेक्स्ट फॅक्टर मला काय सांगता येईल बघा, टेम्परेचर थोडंसं डार्क लिहू का बघा, रेडच चांगला आहे बघा. टेम्परेचर आहे, परत वॉटर आहे, लाईट आहे आणि सॉईल. टेम्परेचर, वॉटर, लाईट अँड सॉईल ही सगळी पॅरामीटर कशी आहेत, एन्व्हायरमेंटल पॅरामीटर्स आहेत. मग ऑर्गॅनिझम लेवलवरती म्हणजे लिव्हिंग पॅरामीटरमध्ये कुठले कॅरेक्टर्स आहेत हेही सांगणं गरजेचं आहे. आणि आपण पहिल्याच टॉपिकमध्ये शिकतो बघा, ग्रोथ, रिप्रोडक्शन, मेटाबॉलिझम, कॉन्शियसनेस म्हणजेच सेन्स, अशी एक 4 कॅरेक्टर्स आपण लिव्हिंगचे कॅरेक्टर्स सांगतो. हां, या 4 कॅरेक्टर पैकी काही डिफायनिंग कॅरेक्टर्स आहेत आणि काही नॉन डिफायनिंग सुद्धा आहेत. म्हणून थोडंसं वेगळं लक्षात ठेवा की ग्रोथ म्हणजे काय, इरिव्हर्सिबल चेंज इन व्हॉल्यूम असेल, वेट असेल, याला आपण जनरली ग्रोथ म्हणतो. हाईट असेल, आणि ग्रोथ मध्ये 2 प्रकार असतात, एक एक्सट्रिन्सिक ग्रोथ असते आणि एक इंट्रेन्सिक ग्रोथ. मग मला सांगा बघा, एक्सट्रिन्सिक ग्रोथ म्हणजे काय की ड्यू टू अकोम्युलेशन ऑफ अ पार्टिकल न होणारी ग्रोथ, बरोबर आहे ना. आणि इंट्रेन्सिक ग्रोथ म्हणजे इनसाइड ग्रोथ. आणि ज्यावेळी इनसाइड ग्रोथ होते याचा अर्थ काय की सेल डिव्हिजन न होणारी ग्रोथ म्हणजे इनसाइड ग्रोथ आहे. मग सेलच्या डिव्हिजन न होणारी ही जी इनसाइड ग्रोथ असे, हे मात्र कॅरेक्टर पेक्युलियर आणि डिफायनिंग कॅरेक्टर आहे लिव्हिंगचा. पण काही अशा नॉन लिव्हिंग थिंग्स असतात ज्या की परत ग्रोथ दाखवतात, जसं की माउंटेन असेल, ज्याच्यामध्ये सँड पार्टिकल्सचं ॲक्युमुलेशन होऊन ग्रोथ होत असते. म्हणून लक्षात ठेवा, ग्रोथ इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ डिफायनिंग कॅरेक्टर. का? कारण certain non-living things also shows growth, although there is extensive kind of a growth. That's why growth is not considered as a defining character. हा, जर तुम्ही असा प्रश्न विचारलेला असेल की इंट्रेन्सिक ग्रोथ, तर इंट्रेन्सिक ग्रोथ इज 100% अ डिफायनिंग कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग. सगळ्यांना क्लिअर आहे. त्याच्यानंतर आपण कॅरेक्टरकडे आलो बघा, रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शन म्हणजे मला सांगा की ॲबिलिटी ऑफ ऑर्गॅनिझम टू प्रोड्यूस यंग वन, यालाच तर रिप्रोडक्शन म्हणतो. म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम किती नंबर ऑफ ऑर्गॅनिझमला जन्माला घालतो, किती नंबर ऑफ ऑर्गॅनिझमला पैदा करतो, यालाच तर काय म्हणतो आपण, रिप्रोडक्शन. मग मला सांगा रिप्रोडक्शन म्हणजे काय, ॲबिलिटी ऑफ ऑर्गॅनिझम टू प्रोड्यूस यंग वन. पण गोष्ट अशी आहे की रिप्रोडक्शन इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अ नॉन डिफायनिंग कॅरेक्टर. मग प्रश्न आहे की याला नॉन डिफायनिंग का म्हणायचं. कारण गोष्ट अशी आहे बघा, काही लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सुद्धा रिप्रोडक्शन होत नाही. मग अशी कुठली ऑर्गॅनिझम आहेत ज्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होत नाही, तर बघा, म्यूल असेल, स्टराइल्स ह्युमन कपल असतील, वर्कर बी असेल, यांच्यामध्ये बिलकुल रिप्रोडक्शन होत नाही, बिलकुल कुठल्याही प्रकारचं रिप्रोडक्शन होत नाही. मग रिप्रोडक्टिव्हली ह्या ज्या की फिट नाहीत, त्याच्यामुळं रिप्रोडक्शन याला सुद्धा आपण कम्प्लिटली डिफायनिंग कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग असं म्हणता येईल का, बिलकुल नाही. म्हणून लक्षात घ्या बघांनो की ग्रोथ इज ऑल्सो नॉन डिफायनिंग कॅरेक्टर अँड रिप्रोडक्शन इज ऑल्सो नॉन डिफायनिंग कॅरेक्टर, बट मेटाबॉलिझम इज कन्सिडर्ड ॲज अ डिफायनिंग कॅरेक्टर. व्हाय मेटाबॉलिझम इज कन्सिडर्ड ॲज अ डिफायनिंग कॅरेक्टर. बघा लक्षात घ्या की ॲनाबोलिक आणि कॅटाबोलिक 2 प्रकारच्या प्रोसेस असतात. ॲनाबोलिक म्हणजे काय की ज्या कन्स्ट्रक्टिव्ह प्रोसेसेस आहेत ज्यांच्यामध्ये बॉन्ड रिफॉर्म होतो. म्हणजे समजा आपण असं सांगितलं की कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, या तिघांपासून आपण C6H12O6 जर तयार केलेलं असेल, तर थोडक्यात मी या तिघांनाही काय केलं, बॉन्ड फॉर्मेशन मध्ये घेऊन आलो, त्यांना एकत्र घेऊन आलो काहीतरी गोष्ट कन्स्ट्रक्ट करण्यासाठी. म्हणजे थोडक्यात ही कन्स्ट्रक्शनची प्रोसेस आहे. म्हणजे मॉलिक्युलचं फॉर्मेशन जर ॲटम पासून होत असेल तर ही सुद्धा काय आहे, एक प्रकारची कन्स्ट्रक्टिव्ह प्रोसेस आहे. आणि जी कन्स्ट्रक्टिव्ह प्रोसेस असते या प्रोसेसला आपण ॲनाबोलिक प्रोसेस म्हणतो.
म्हणजे थोडक्यात अनाबोलिक प्रोसेस म्हणजे थोडक्यात काय की आणा बोलवून आणि जोडा, अगदी इतक्या सिंपल पद्धतीने आपल्याला सांगता येईल अनाबोलिक प्रोसेस. आता प्रश्न आहे की कॅटाबोलिक प्रोसेस म्हणजे काय. कॅटाबोलिक म्हणजे काय, कॅटालायसिस. कॅटालायसिस म्हणजे काय, ब्रेकडाऊन. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर कॉम्प्लेक्स मॉलिक्यूलचं जर ब्रेकडाऊन केलं जाणार असेल आणि सिंपल मॉलिक्यूलमध्ये त्याचं जर कन्व्हर्जन होणार असेल तर ही जी प्रोसेस आहे ती कॅटाबोलिक प्रोसेस आहे. म्हणजे ज्या ज्या प्रोसेसेस कन्स्ट्रक्टिव्ह असतात त्या अनाबोलिक असतात आणि ज्या ज्या प्रोसेस डिस्ट्रक्टिव्ह असतात, ब्रेकडाऊनचे असतात, या सगळ्या प्रोसेस कशा असतात, कॅटाबोलिक असतात. मग वागांनो लक्ष द्या की सम टोटल ऑफ कॅटाबोलिक अँड अनाबोलिक प्रोसेस इज कन्सिडर्ड ॲज अ मेटाबॉलिझम and every living organism can perform metabolic processes. Without metabolic processes organism can't live. That's why metabolism is considered as a defining and peculiar character of living. म्हणून मी इथं असं म्हटलं तरी चालतंय, मेटाबॉलिझम इज पेक्युलियर कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग. आता प्रश्न आहे सेन्स म्हणजे काय. बघांनो आपण आपल्या सराउंडिंग एन्व्हायरमेंट सोबत इंटरॅक्शन शो करतो, त्याला इव्हन रिस्पॉन्स सुद्धा करतो. म्हणजे थोडक्यात समजा मी जर तुम्हाला एकदम गरम ग्लास जर दिलेला असेल दुधाचा, एकदम गरम आहे, तर तुम्हाला जर जास्त वेळासाठी होल्ड करता येईल का, बिलकुल नाही. कारण तुम्ही त्या त्या एन्व्हायरमेंटल पॅरामीटरला रिस्पॉन्ड करता आणि तो ग्लास खाली पडलेला असेल. अगदी सेम मेकॅनिझम आहे. प्रत्येक ऑर्गॅनिझम डायरेक्टली आणि इनडायरेक्टली एन्व्हायरमेंट सोबत, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली एन्व्हायरमेंट सोबत इंटरॅक्शन शो करतच असतं. मग ह्याच्यापैकी जर एक्झाम्पल सांगायचे असतील तर फोटोट्रॉपिझम असेल. फोटोट्रॉपिझम मध्ये आपण असं सांगतो की ॲबिलिटी ऑफ ऑर्गॅनिझम टू मूव्ह टुवर्ड्स लाईट, याला आपण फोटोटॅक्टिक मुवमेंट सुद्धा म्हणतो, जी की ऑक्सिन मेडिएटेड मुवमेंट असते. म्हणजे थोडक्यात आपण असं सांगू की एखादं छोटंसं रोपटं ज्यावेळी आपण खिडकीत ठेवतो तर 2-4 दिवसानंतर ते खिडकीच्या बाहेर बघतं, बाहेरून कोण येतंय असं. तर खिडकीच्या बाहेर बघतं म्हणण्याचा अर्थ काय की इट हॅज ॲबिलिटी टू ग्रो टुवर्ड्स लाईट. आणि ॲबिलिटी टू ग्रो टुवर्ड्स लाईटला यालाच आपण काय म्हणतो, फोटोट्रॉपिझम. तसं ग्रॅव्हिटीकडे होणारी मुवमेंट असेल ग्रॅव्हिट्रॉपिझम, टचकड दिला गेलेला रिस्पॉन्स असेल थिग्मोट्रॉपिझम, याले लक्षात. किंवा हीटकड होत असलेली मुवमेंट थर्मोटॅक्टिक मुवमेंट आणि कुठल्याही केमिकलकडे होत असलेली मुवमेंट केमोटॅक्टिक मुवमेंट. ही जी सगळ्या प्रकारच्या मुवमेंट्स आहेत, एखादा पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम अनफेवरेबल एन्व्हायरमेंट जरी असलं किंवा कुठल्याही प्रकारचं नॉन बायोलॉजिकल एन्व्हायरमेंट जरी असलं तरी त्या ठिकाणी आपापला रिस्पॉन्स देत असतो, आपापला सेन्स शो करत असतो. यालाच तर आपल्याला काय म्हणायचं, कॉन्शियसनेस किंवा सेन्स. म्हणजे थोडक्यात मला सेन्समध्ये 2 प्रकार सांगता येतात. बघा सेन्स म्हणजे काय, समजा मी तुम्हाला म्हटलं बघा न उठा, तर काही जण उठलेही असतील आणि मी म्हटलं बसा आणि ते बसतायत सुद्धा. याचा अर्थ काय की मी जी ऑर्डर देतोय किंवा मी जे सांगतोय त्याला कळायलंय, म्हणजे त्यांना काय आहे, सेन्स आहे. पण मी जर म्हटलं बघा न उठा तर काही जण उठले नाही, मुद्दाम बसले, आणि सर मी म्हटलं बसा तर मुद्दाम उठत असतील, तर याचा अर्थ त्यांनाही सेन्स आहेच. फक्त सेन्स कसा आहे, अँटी सेन्स आहे. अँटी सेन्स म्हणजे काय, मी जे सांगतोय त्याच्या एक्झॅक्टली अपोजिटच करायचं आहे हे त्यांना कन्फर्म माहिती आहे. म्हणजे सेन्स असेल किंवा अँटी सेन्स असेल, बोथ आर कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग. पण मी म्हटलं उठा, उठतही नाहीत, बसा, बसतही नाहीत. म्हणजे जी मी ऑर्डर देतोय त्यांच्यावरती त्यांना ते काहीच कळत नसेल, त्यांच्यावरती त्यांनी कुठल्याच प्रकारचा रिस्पॉन्स शो करत नसतील, तर याचा अर्थ ते कसे आहेत, नॉनसेन्स आहेत. म्हणजे सेन्समध्ये 3 प्रकार, सेन्स, अँटी सेन्स आणि नॉनसेन्स. म्हणून लक्षात घ्या की नॉनसेन्स इज अ पेक्युलियर फीचर ऑफ नॉन लिव्हिंग अँड सेन्स अँड अँटी सेन्स आर द फीचर्स ऑफ लिव्हिंग. म्हणून एक जनरल कॅरेक्टर जर सांगायचं असेल तर सेन्स इज कन्सिडर्ड ॲज अ कम्प्लिटली अ डिफायनिंग कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग. सेन्सला काय म्हणू आपण, कम्प्लीट डिफायनिंग कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग. बरं बाकीकडनं गोष्ट लक्षात आली की ग्रोथ, रिप्रोडक्शन, मेटाबॉलिझम आणि कॉन्शियसनेस म्हणजे सेन्स शो करणारे ऑर्गॅनिझम हे जनरली कसे असतात, लिव्हिंग असतात, ऑर्गॅनिझम असतात. आणि या टिपिकल लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या सराउंडिंग पोझिशनमध्ये
वेगवेगळ्या प्रकारचं टेम्परेचर आहे, वेगवेगळ्या प्रकारचं वॉटर कॉन्सन्ट्रेशन आहे, लाईट आहे, सॉईल आहे, आणि थ्रूआउट अर्थ सरफेस या गोष्टी तर अगदी युनिफॉर्म बिलकुल कुठंच नाहीत. कारण रिजन वाईज टेम्परेचर चेंज आहे, रिजन वाईज वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन चेंज आहे, रिजन वाईज लाईट चेंज आहे, रिजन वाईज सॉईल कंपोजिशन चेंज आहे, आणि चेंज होत असलेल्या कंपोजिशनच्या अकॉर्डिंग ऑर्गॅनिझम सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने रिस्पॉन्ड करत स्वतःचा बॉडी अपीअरन्स त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमध्ये फिट बसण्यासाठी आपापला प्रयत्न करून आपले टिपिकल काही वेगळे मॉडिफिकेशन्स करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हाच प्रकार म्हणजे काय आहे, इव्होल्युशन आहे. बघा ना, हे तुम्हाला लक्षात आलंय की अनफेवरेबल कंडिशनला किंवाच नॉन बायोलॉजिकल पॅरामीटरला बायोलॉजिकल पॅरामीटर्स रिस्पॉन्स करतात, म्हणजेच इंटरॅक्शन होतं, म्हणजेच इंटर रिलेशनशिप होतं. याच प्रकाराला आपण काय म्हणतोय, इकोसिस्टम. आता इथं एक मी एक्झाम्पल देऊन समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, मेल आणि फिमेलचं, ज्याच्यामध्ये मी थोडंसं पुढे गेल्यानंतर समजून सांगतो. बघा ना, मॅमल्स पैकी ही एक्झाम्पल तुम्हाला दिलेली आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मॉर्फॉलॉजी आलेली आहे. आता ह्या वेगवेगळ्या मॉर्फॉलॉजी काय जातात त्याबद्दल मला वाटतं मी इथं समजून सांगतो आणि थोडंसं पाठीमागे शिफ्ट करतो. बघा ना, लक्षात घ्या की समजा हा एक मेल आहे आणि ही फिमेल आहे. यांना बघा नो, म्हणजे एक इंडियन कपल आहे आणि इंडियन कपलला किती मुलं झालीत बघा. मुलासाठी साइन हे चौकोन असतं, हे सगळ्यांना माहित आहे. ए हा बी मुलगा आहे, सी सुद्धा मुलगा आहे आणि डी एक मुलगा आहे. अशी 4 मुलं आहेत. किती मुलं आहेत म्हणतोय मी बघा ना, 4 मुलं आहेत, बरोबर. आणि ही एक वेल एज्युकेटेड फॅमिली आहे असं समजा, आणि 4ही मुलं वेगवेगळ्या रिजनला जाणार आहेत. बघा ये वागांनो, असं समजा की तो अमेरिकेमध्ये शिफ्ट झालाय. ये कुठं शिफ्ट झालाय बघा ना, अमेरिकेमध्ये शिफ्ट झालाय. बी आफ्रिकेमध्ये शिफ्ट झालाय समजा. सी कुठे शिफ्ट झालाय समजा, चायनाला शिफ्ट झालाय. आणि एखादं राहावं म्हणून भारतात एक इंडियामध्ये ठेवलंय डी. लक्षात आलंय बघा ना, ए कुठं आहे, अमेरिका, बी आफ्रिका, सी चायना आणि डी दिल्ली. दिल्ली नाही, दिल्लीच आहे, म्हणजे इंडियातच आहे. आता झालं असं की अमेरिकेमध्ये सेटल झाला. कसा सेटल झाला बघा, असा, म्हणजे त्यांनी अमेरिकेतल्याच मुलीशी लग्न केलंय. बी सुद्धा आफ्रिकेमध्येच शिफ्ट झालाय. काय आवडलं माहित नाही, पण शिफ्ट तर झालाय आफ्रिकेला. सी चायनातच शिफ्ट झाला आणि चायनातल्याच मुलीशी लग्न केले. आणि डी सुद्धा शिफ्ट कुठं झाला, इंडियामध्येच शिफ्ट झाला होता. त्याच्यामुळं शिफ्ट म्हणण्यापेक्षा इंडियामध्येच आहे तो, अशा पद्धतीनं आहे. बघा आता लक्षात घ्या, अमेरिकेमधला म्हणजे मला सांगा, हे तर जनरेशन आहे पॅरेंटल जनरेशन. पॅरेंटल जनरेशन पासून हे जनरेशन जे आहे ते फर्स्ट जनरेशन आहे. आणि या फर्स्ट जनरेशनच्या अमेरिकेत शिफ्ट झालेल्या ए मुलाला असं एक मुलगा आणि एक मुलगी झाले. आफ्रिकेमध्ये सुद्धा अशा पद्धतीनं समजा एक मुलगा, एक मुलगी, असं पद्धतीनं 4 मुलं झालेली आहे. समजा ना काय व्हायला. आणि सेटल झालेला चायनामध्ये खूपच जास्त सेटल बी व्हायला जमत नाही, कारण एकच मुलगा, कारण रूल्स फार कडक आहे. आणि इंडियामध्ये सेटल जरा फारच जास्त पद्धतीनं होतं, खूपच जास्त सेटलमेंट खूपच जास्त होतं इथं, अगदी अर्धा डझन अशी सेटलमेंट इंडियामध्ये असते. तर मला सांगायचं काय की अबंडंट रिसोर्सेस नाही इथं. 2 रुपये किलो गहू मिळतो, 3 रुपये किलो तांदूळ मिळतो कोकणला. त्याच्यामुळं इंडियामध्ये थोडंसं सेटलमेंट जास्त आहे, फेवरेबल कंडिशन जास्त आहे.
बरं मला सांगा, हे जे जनरेशन आहे ते सेकंड जनरेशन असेल. ही सगळी जनरेशनची जी मुलं आहेत हे सगळे दिवाळीला समजा कुठं आले, इंडियामध्ये परतले, म्हणजे सगळ्यांनी गेट टुगेदर करायचं ठरवलं. तर ही जी म्हातारी मंडळी आहे ती प्रचंड अचंबित झाली असेल ना. बघा, मला सांगा ती अचंबित का झाली असेल? कारण त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात डायव्हर्सिटी बघायला मिळते. प्रचंड डायव्हर्सिटी म्हणजे कसं की काही मुलं एक्स्ट्रीमली गोऱ्या रंगाची दिसत आहेत, एक्स्ट्रीम गोऱ्या रंगाची. मग ते नेमके कुठले असतील? 100% ते कुठले असतील? बघा ना, अमेरिकेचे असतील. इंग्लिश अगदी फाडफाड बोलतायत आणि एकदम गोऱ्या रंगाची आहेत अशी मुलं कुठले असतील? अमेरिकेचे असतील. आणि अगदी कोळशालाही लाज वाटावी इतके काळे, प्रचंड निग्रो टाईप असे कुठले असतील? आफ्रिकेचे असतील. आणि एकदम बुटक एखादं जामून असेल, बुटका जामून, हा कुठला असेल? बघा ना, चायनाचा असेल. आणि वाघ कुठले असतील? तर इंडियाचे असतील. तर सांगायचा अर्थ इतका सोपा की अशी एनॉर्मस बायोडायव्हर्सिटी बघून ते सुद्धा अचंबित झाले असतील. मला सांगा, एकाच टिपिकल फॅमिलीचे हे मेंबर आहेत, पण त्यांच्या प्रोजेनीमध्ये हा व्हेरिएशन खूप मोठ्या लेवलवरती आलाय. मग हे व्हेरिएशन कशामुळे आलं असेल? दिस इज ड्यू टू डिमांड ऑफ एन्व्हायरमेंट. हे एन्व्हायरमेंटची डिमांड असल्यामुळे आलेलं आहे. कारण इथं इंटेन्सिटी ऑफ सनलाईट फारच कमी असते, मेलॅनिन प्रोडक्शनला चान्स बिलकुल मिळतच नाही, त्याच्यामुळे तिथं गोरा रंग बाय डिफॉल्ट आहे. आफ्रिकेमध्ये इंटेन्सिटी ऑफ सनलाईट खूपच जास्त असल्यामुळं, इव्हन पार्टनर सुद्धा कम्प्लिटली ब्लॅक आणि निग्रो असल्यामुळं, त्याला होणारे चाइल्ड सुद्धा अगदी एकदम ब्लॅक असतील, त्याच्यामध्ये मेलॅनिनचं प्रोडक्शन खूपच जास्त असेल. चायनामधला जो मुलगा आहे तो किंवा मुलगी आहे ती बुटकी का झाली आहे? बेसिकली पार्टनरच बुटका आहे. आणि इंडियामधले तर अगदी नॉर्मल आहे. म्हणजे एवढा सगळा प्रचंड व्हेरिएशन ही त्या त्या एन्व्हायरमेंटची डिमांड आहे. म्हणजे तसंच ही डिमांड म्हणजे ही फॅमिली म्हणजे दुसरी कुठली नाही, तर ह्या फॅमिलीचं नाव आहे मॅमल्स फॅमिली. आणि या मॅमल्स फॅमिलीमध्ये इथं कुठंतरी एक्झाम्पल मला सांगता येईल की हे समजा बॅट आहे, हे रॅट आहे, याले लक्षात, बॅट आहे, रॅट आहे, समजा हे व्हेल आहे, हे ह्युमन आहे, अशी बरेचसे मेंबर्स आहेत. मग मला सांगा, बॅटची मॉर्फोलॉजी, रॅटची मॉर्फोलॉजी, व्हेलची मॉर्फोलॉजी, ह्युमनची मॉर्फोलॉजी ही प्रचंड वेगळी आहे. पण मेंबर तर हे सगळे एकाच फॅमिलीचे आहेत, एकाच घरातून निघालेले आहेत, पण ह्यांच्यामध्ये प्रचंड मॉर्फोलॉजिकल चेंज होत गेलाय. कारण मला सांगा, व्हेल हा पाण्यामध्ये गेलेला असल्यामुळं त्याला पाण्यामधल्या एन्व्हायरमेंटसाठी स्वतःच्या बॉडीवरती प्रेशर कमीत कमी यावं म्हणून त्याचा जो शेप आहे तो टुवर्ड्स एंड हा कोनिकल झालेला आहे. आणि तो आता माशासारखा अपीअरन्स घेऊन येतोय, पण इट इज नॉट अ फिश, इट इज अ मॅमल. हा काय आहे? मॅमल आहे. पण ऑल्दो इट इज मॅमल, म्हणजे एकाच पर्टिक्युलर फॅमिलीचा मेंबर जरी असला तरी त्या त्या एन्व्हायरमेंटच्या अकॉर्डिंग त्याला त्याच्या बॉडी शेपमध्ये, त्याच्या मॉर्फोलॉजीत, त्याच्या ॲनाटॉमीत स्वतःला बदल घडवावा लागला. तसंच रॅट आहे, बॅट आहे, ही त्या त्या एन्व्हायरमेंटच्या अकॉर्डिंग त्यांनी केलेले काय आहेत? मॉडिफिकेशन्स आहेत. पण हे सगळेच मेंबर कशाचे आहेत? मॅमल्सचे आहेत. म्हणून मला इतकंच सांगायचं आहे की एन्व्हायरमेंट बदलत गेलं की त्या अकॉर्डिंग ऑर्गॅनिझमचे रिस्पॉन्सेस बदलतात, आणि रिस्पॉन्सेस बदललं की त्या पद्धतीनंच प्रोग्रेसिव्ह इव्होल्युशन फॉरवर्ड होत असतं. आणि इव्होल्युशन हे कधीही प्री डिसाइडेड नसतं. त्या त्या एन्व्हायरमेंटल कंडिशनला जो बदल सुटेबल वाटला एन्व्हायरमेंटला किंवा नेचरला, त्या त्याच ऑर्गॅनिझमला ते फेवर करत जातील आणि बाकीच्या ऑर्गॅनिझमला इलिमिनेट व्हावं लागेल. म्हणजे तुम्ही किती मोठ्या कराचे आहात, तुमच्याकडे किती अमाऊंट ऑफ एनर्जी आहे, हे फार जास्त मॅटर करत नाही. कारण ज्युरॅसिक पिरियडमध्येच सगळ्यात अबंडन्स असणारा डायनासोर जो की कितीतरी मोठ्या आकाराचा होता, पण एक दिवस असा आला की त्यात तो सुद्धा आपल्या बॉडी अपीअरन्समध्ये एन्व्हायरमेंट अकॉर्डिंग चेंज करू शकला नाही आणि त्याला जगभरातून कालबाह्य व्हावं लागलं, इलिमिनेट व्हावं लागलं.
असं इलिमिनेशन पॉसिबल आहे. आणि इन फ्युचर सगळ्यात जास्त मास एक्सटिंक्शन जर झालं तर ह्युमन ही स्पीसीज जाण्याचा खूप जास्त चान्स आहे. कारण नेचर काय करतं बघा, जगभरामध्ये कुठलीही जी अबंडंट स्पीसीज माजते त्या पर्टिक्युलर स्पीसीजला बिलकुल काय केलं जातं, इलिमिनेट केलं जातं, बिलकुल इलिमिनेट. एक दिवस असा होता की ज्युरॅसिक पिरियडमध्ये ज्युरॅसिक पिरियडमध्ये सगळ्यात जास्त माजलेला जो प्राणी होता तो काय, डायनोसॉर. पण जसं डायनोसॉर गेला तसं ह्युमन स्पीसीज सुद्धा जाण्याच्या मार्गावर आहे, जाण्याचा चान्स आहे. तुम्ही म्हणणार मग हे का, तर बघा थोडंसं लक्ष द्या. कारण एका ह्युमनच्या प्रेझेन्स असल्यामुळं कोंबड्यांची संख्या कमी आहे, एका ह्युमनच्या प्रेझेन्समुळं झाडांची संख्या कमी आहे, ह्युमनच्या प्रेझेन्समुळं स्नेकची संख्या कमी आहे, ह्युमनच्या प्रेझेन्समुळं कुठल्याही मेडिसिनल प्लांटची संख्या कमी आहे, ह्युमनच्या प्रेझेन्समुळं बकऱ्यांची संख्या कमी आहे, टायगरची संख्या कमी आहे, इलिफंटची संख्या कमी आहे. जगभरातल्या बऱ्याचशा स्पीसीजला मेजर प्रॉब्लेम कॉज करणारा हा ह्युमन आहे. मग नेचर असं ठरवणार की ह्युमनलाच इलिमिनेट करू, म्हणजे परत जो अर्थ सरफेसचा वेल्थ आहे, म्हणजे स्पीसीज आहेत त्या परत काय करतील, रिग्रोथ होतील. म्हणजे थोडक्यात इन फ्युचर आपलं इलिमिनेशन होण्याचा चान्स खूपच मोठ्या प्रमाणात आहे, हेही लक्षात ठेवा. सगळ्यांना क्लिअर. आता मॅमल्सपैकी बघा, डॉल्फिन असेल, बॅट असेल, रॅट असेल, रॅबिट असेल, त्यानंतर बबून असेल, मँगोस असेल, काऊ असेल, ही सगळी मॅमल्स आहेत बघा ना, कंगारू असेल. पण या सगळ्या मॅमल्सपैकी प्रत्येकाची मॉर्फॉलॉजी वेगळी आहे, प्रत्येकाची अनाटॉमी वेगळी आहे. अँड दिस difference in anatomy and this difference in a morphology is due to change in a environment, or it is a result of change in environment म्हणा, or maybe it is a result of or impact of environmental interaction. आता बघा नो, यानंतरच्या नेक्स्ट सेशनमध्ये आपण बायोस्फिअर, इकोसिस्टम, कम्युनिटी, पॉप्युलेशन आणि ऑर्गॅनिझम याचं इकॉलॉजिकल सक्सेशन समजून घेण्याचा प्रयत्न करू. आपण इथंच थांबतोय. थँक्यू.